वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला। वसंत मोरेंनी मनसेतील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला। मनसेच्या तिकिटावर पुणे लोकसभा लढण्याची इच्छा होती, मात्र पुणे लोकसभेबाबत काही नेत्यांनी राज ठाकरेंना चुकीचा अहवाल दिला असं यावेळेला मोरेंनी म्हटले। तसंच राज ठाकरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळ मिळाली नाही असं देखील मोरेंनी म्हटलं आहे। इथून पुढे मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाहीये। माझी जी काय भूमिका असेल ते पुणेकर माझे मायबाप आहेत, ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये। पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं। पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं तर 100% वसंत मोरे एकटा लढणार आणि तो पुणेकरांसाठी लढणार। पुणेकर म्हटले की नाही थांबायचं, मी थांबणार। निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का? जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे। आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल, काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे। कशा करता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता, कशा करता तुम्ही निगेटिव्ह अहवाल साहेबांपर्यंत पाठवता। माननीय राज साहेबांकडे सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचंय, परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत। आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं। तर मनसेत वसंत मोरेंची अडचण काय होती? शरद पवारांची जी भेट घेतली होती त्याच्यानंतर जी चर्चा सुरू झाली त्यावर काय स्पष्टीकरण आहे? नाही, मी पवार साहेबांची मी जी भेट घेतली होती किंवा मी जी सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामधला तो विषय होता, त्यामुळे मी त्यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघामधील त्या खेळाच्या मैदानाच्या आरक्षणाबाबतीत गेलो होतो। माझी त्या ठिकाणी कुठलीही राजकीय भूमिकासाठी मी गेलेलो। लोकांची पसंत मोरे वसंत मनसेला नव्हती पसंत, म्हणून मला असं वाटतं की आज त्यांनी दिलेला राजीनामा हा अत्यंत योग्य आहे। वसंत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माननीय अजितदादांच्या इथे जर आपले स्वागतच असेल, त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे की त्यांनी रामराम का ठोकला, त्यांचा पुढली दिशा काय आहे, ते लोकसभा लढणार असली तर कोणाकडून लढणार आहे। फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये, कारण ते स्वच्छ आहेत स्वतःच। त्याच्यामुळे चांगला कार्यकर्ता आहे, मी त्यांना ओळखतो। जसे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आहेत, तसे वसंत मोरे आहेत माझ्या माहितीत।